तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही घरांमध्ये सगळं असूनही समाधान नसतं, तर काही घरांमध्ये कमी असूनही आनंद ओसंडून वाहत असतो. यामागचं एक मोठं गुपित म्हणजे आपल्या कुलदैवतेची कृपा. हो, आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आपल्या कुलदैवतेला विसरतो, पूजा करत नाही, परंपरा पाळत नाही आणि नकळत आपल्या घरात नकारात्मकता येऊ लागते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुलदेवतेच्या त्या 4 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक कुटुंबाने न चुकता केल्याच पाहिजे. या गोष्टी केल्याने घरात सुखशांती वाढते, अडचणी दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवतेची कृपा कायम राहते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची गोष्ट तुमचं नशीबच बदलू शकते. तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना पूजा करता का? काही माहीत असो याबद्दल तुम्हाला, कुलदेवतेच्या उपासनेबद्दल तुम्हाला काही माहीत असो किंवा नसो, पण 4 गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या. कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी? चला तर जाणून घेऊया. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाचे देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा तिला कुळदेवी असं म्हटलं जातं. ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे? तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांचं शिक्षण असतील, लग्न असतील, नोकरी विषय वगैरे असतील किंवा आपल्या घरातील आजारपणं असतील, आरोग्याविषयीच्या समस्या असतील, या सगळ्या गोष्टीमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे, कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा उपासना होणं हे खूपच आवश्यक आहे. तर त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी 4 गोष्टी मात्र करायलाच हव्या. आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा. आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप तुम्ही नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे, आम्हाला माहितीच नाही, तर आम्ही काय जप करायचा? तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबावं. यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याकडे होतो. आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो.
जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. तिच्या मूळ ठिकाणी जाऊन तिचा मानसन्मान निश्चितच करावा. वर्षातून एकदा तरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुलाबाळासह सर्वांनीच आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानी जाऊन त्या देवीचा मानसन्मान नक्की करावा. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या 4 गोष्टीचं पालन नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलेले आहे त्यावर देखील क्लिक करा, म्हणजेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.